कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ मॅडम हो, काय कोण आहात तुम्ही? मॅडम, अरे तू ओळखलं नाहीस मला? काय चाललंय इथे? का आले तिथे? थांब तू. अरे तुम्ही हसताय काय? मला सांगाल का कोणी काय चाललंय ते? अरे एक मिनिट, माझ्याकडे बघ एक. मला सांग, एवढं असतं काय? कारलं. त्याला काय? डेट. तुमची आमची कायमची भेट. पूर्वी? येस. अरे भाई काय म्हणतेस? कशी आहेस तू? एक मिनिट थांब, मला अजूनही कळत नाही तू होतीस कुठे इतकी? आई तू इथे काय करते? डायरेक्ट घरी एक 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 काय चाललंय? थांब, मला सगळं बाउन्सर जात आहे. ते काय काय मॅटर आहे नेमका? काय मॅटर? सॉरी विषय काय आहे? अच्छा विषय. ओके ओके, मी सगळं सांगते, पण त्याआधी ही माझी आई आणि हे माझे बाबा. तू शाळेत असताना बोली नाहीस कधी तुझ्या बाबांबद्दल? हा, ते मी मुद्दामूनच नव्हते बोलले. अरे काय बघ ना, एखाद्या पॉलिटिशियनची मुलगी म्हटल्यावर जरा उगाच स्पेशल ट्रीटमेंट वगैरे देतात आणि ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी कोणाला कळूच दिलं नव्हतं. आणि गंमत माहितीये का, सगळ्या टीचर्सना पण सांगून ठेवलं होतं की कोणाला सांगू नका. क्या बात आहे पूर्वी, खरंच ग्रेट आहेस तू. पण मला नाही सांग, तू इतकी वर्ष होतीस कुठे? अगं अहो चिरंजीव, सगळ्या गप्पा तुम्हीच मारणार का? अहो आम्हाला काय मान आहे की रे? पप्पा, आम्ही भरपूर गप्पा मारणार आहोत, अख्खा दिवस पण कमी पडेल आम्हाला. पण पहिलं तू मला सांग, तू मला सोडून का गेले होतेस? या प्रश्नाचं ना मला व्यवस्थित उत्तर पाहिजे. सॉरी सॉरी, मी सांगते सगळं. अगं बाई, पत्र असं बाहेरच कोणी ठेवलं? त्या मॅडमच्या हातात लेटर पोहोचले. गुड. श्रीनिवासची नोकरी गेली हे त्यात स्पष्ट लिहिलंय ना? हो मॅडम. ग्रेट. तर लक्ष्मी तिथे लेटर उघडणार आणि मोठा धमाका होणार. अय्या यांच्या नावाने आहे पत्र. त्यांनाच सांगते उघडायला. ए, सॉरी टू मेक यू वेट. चल. डार्लिंग, बरीच खुश दिसतेस. काय झालं? कारण या सुपर्णाचा सुपर प्लॅन सक्सेसफुल झालाय. अच्छा, काय केलंस तू? मी एक माणूस हायर केला.
सुपर्ण, नक्की काय प्लॅन आहे तुझं? रवी तूच म्हणाला होतास ना लक्ष्मीला श्रीनिवासच्या नोकरीचं ट्रूथ समजलं पाहिजे, त्यासाठीच हा प्लॅन. नाही, ऑफकोर्स प्लॅन चांगलाच आहे, पण तुझा एक्झॅक्ट मोटो काय आहे मला नीट कळत नाही. द वन अँड ओनली एम इज भावनाला त्रास देणं. त्यासाठीच मी आनंदीला आधी तिच्यापासून दूर केलं. मी आता तिच्या फॅमिलीतल्या एका माणसाला टार्गेट करतो. सिम्पली ग्रेट. म्हणजे श्रीनिवासची नोकरी गेली हे लक्ष्मीला कळल्यानंतर ती कोलॅप्स होणार आणि त्याचा त्रास भावनाला होणार. ग्रेट, सिम्पली ग्रेट. तुझा दादा आणि मॉम यांची डेथ झाल्यानंतर तुला जो त्रास झालाय त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी हा परफेक्ट प्लॅन आहे. आय नो रवी, माझी मम्मा गेल्यानंतर जो त्रास मी भोगलाय, जेवढी मी रडली आहे ना त्यापेक्षा जास्त त्या भावनाला रडवणार आहे मी. अहो काय झालं? या एक मिनिट. सावकाश सावकाश सावकाश. अगं आता बरं आहे मी. माहितीये मला. काही गरज नाही याची. ठीक आहे ना? अहो तुमचं पत्र आलं होतं. माझं पत्र चष्मा. कोणाचं आहे? हिलही नाहीये कोणी पाठवलंय ते. अहो पत्र ज्यांनी कोणी आणलं ना त्यांनी पत्रपेटीत टाकलंच नाही, वरती ठेवलं. आता वाऱ्याने उडालं असतं तर आपल्याला मिळालं पण नसतं, गहाळ झालं असतं. वेडी माणसं असतात कधी कधी काही. कोणी पाठवलं? अहो कुणाचं पत्र आहे? नाही मी म्हटलं पत्र कुणाचं आहे? पत्र हे ऑफिसचं हे पत्र आहे. हां, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये खूप मोठा महत्त्वाचा कार्यक्रम आहे हे, त्यामुळे मला जावं लागेल ऑफिसमध्ये. अगं बाई, तुम्हाला जावं लागेल? नाही म्हणजे आत्ता कुठे हॉस्पिटलमधून आलात, हळूहळू तब्येत सुधारते, तसंही पुण्याचा प्रवास झालाय. आता आज परत संध्याकाळी कार्यक्रमाला जाल, दगदग नाही का होणार? तुम्हाला आरामाची गरज आहे हो. हां, तू म्हणतेस ते बरोबर आहे, कळतंय का मला, पण जावंच लागेल का? नाही पण म्हणजे सांगता येणार नाही का की कुणाला फोन करून वगैरे? त्यांना तब्येतीचं तर माहिती आहे ना. लक्ष्मी, अगं तुला माहिती आहे ना, आत्ताच माझ्यावर इतका मोठा आरोप झाला होता आणि तो पुसला गेल्यावर मला ऑफिसमध्ये ताठ मानेनं जायची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ती संधी नको का घ्यायला मी? नाही नाही, तुमचं बरोबर आहे, जायला हवं तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.